श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदर असं बोटनेक पाहणार आहोत. इथे मी बॅकनेकचा डिझाईन करून घेते. इथे तुम्हाला दिसतच असेल की मला जो गला हवा आहे, जो बॅकनेकसाठी गला हवा आहे, त्याची मी ऑलरेडी डिझाईन कट करून घेतलेली आहे. ही डिझाईन एका पेपरवरती कट करून झाल्यानंतर इथे मी टाचण्या घेतलेल्या आहेत आणि त्या टाचणीने आता आपण पहिले हा जो आपला कागद आहे, पेपर आहे, तो आपल्या कपड्यावरती छान सिक्युअर करून घेऊयात. इथे सिक्युअर करून झाल्यानंतर इथे मी चॉक घेतलेला आहे आणि त्याने मी आता इथे आपला जो ब्लाऊजचा गला आहे तो ड्रॉ करून म्हणजे ट्रेसिंग करून घेते. तुमच्याकडे वॉटर ग्लास मार्किंग पेन्सिल असेल तर तुम्ही तिचा वापर केलात तरीही चालेल. आता इथे मी ट्रेसिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट असं ट्रेस झालेलं आहे. सो तर आधी आपण इथे आता चेन स्टिच करणार आहोत. त्यासाठी इथे मी जरी थ्रेड घेतलेला आहे जो की कॉपर शेडचा आहे आणि जरी थ्रेडचा आपण वापर करतो तर आपल्याला इथे 14 नंबरची निडल वापरायची आहे. म्हणजे 0.5 mm ची जी आरी वर्कमध्ये निडल येते ती यूज करायची आहे. आता इथे मी जरी थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आता मी चेन स्टिच करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पहिले मी इथे सिंगल चेन स्टिच करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डबल चेन स्टिच केली तरीही चालेल. इथे आता मला नेट वगैरे काही लावायचा नाही आहे. तुम्हाला जर नेट वगैरे लावायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा लावलात तरीही चालेल. इथे आता मी पूर्ण आपला जो बॅकनेक आहे त्याच्यावरती चेन स्टिच करून घेतलेली आहे. इथे तुम्हाला ज्या कलरचा जरी थ्रेड यूज करायचा आहे तो तुम्ही करू शकता. इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर असा काहीसा आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. आता आपण याच्यावरती बीड वर्क करणार आहोत. त्यासाठी आधी इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीड नंतर इथे मी आरी वर्कमध्ये जी 23 नंबरची निडल येते म्हणजे 0.45 mm ची जी निडल येते ती घेतलेली आहे. कारण जेव्हा आपण बीड वर्क करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला 23 नंबरचीच निडल वापरायची असते. आता त्याच्यासाठी बीड लोड करण्यासाठी इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिस्टर थ्रेडसुद्धा यूज करू शकता. म्हणजे ज्याला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि नायलॉन थ्रेडने आधी इथे मी शुगर बीड लोड करून घेते. तर इथे शुगर बीडसुद्धा लोड करून झालेले आहेत. शुगर बीड लोड करून झाल्यानंतर इथे आता मी गोल्डन बीडचा वापर करणार आहे. त्यासाठी इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आता मी इथे लोड करून घेते. तर इथे आपले गोल्डन बीडसुद्धा लोड करून झालेले आहेत. आता अगेन आपल्याला इथे शुगर बीडचा वापर करायचा आहे. अगेन आता मी इथे शुगर बीड लोड करण्यासाठी घेतलेले आहेत.
इथे आपले शुगर बीडसुद्धा लोड करून झालेले आहेत. सो आता आपली इथे फिनिशिंग लाईन येणार आहे. सो तिथे फिनिशिंगसाठी मी इथे कुंदनचा वापर केलेला आहे. तर इथे मी स्क्वेअरचे कुंदन घेतलेले आहेत, छोट्या साईजचे आहेत आणि ते चिटकवण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. तुम्हीसुद्धा फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. सो इथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती इथे मी स्क्वेअरचे जे कुंदन घेतलेले आहेत ते सुद्धा इथे मी चिटकवून घेतलेले आहेत. सो इथे आपलं सुंदर असं बॅकनेक तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही गला घेऊ शकता. म्हणजे हा आपला मिडलचा गला झाला, पण आपला जो वरचा अजून एक गला असतो तो तुम्हाला किती मेजरमेंट वाईज हवा आहे त्यावाईज तुम्ही घेऊ शकता. सो इथे आता आपलं बॅकनेक सुंदर असं तयार झालेलं आहे. सो आता आपला हा जो बॅकनेकचा कपडा आहे तो आधी आपण कट करून घेऊयात. सो त्यासाठी इथे मी अगरबत्ती घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे कटरने सुद्धा कट करून घेऊ शकता, पण इथे मी अगरबत्ती घेतलेली आहे आणि तिच्या मदतीने इथे मी आपला जो कपडा आहे आतल्या साईडचा तो कपडा मी इथे काढून घेतलेला आहे. आणि आत्ता तुम्ही बघू शकता की आपला बॅकनेक खूप सुंदर दिसतोय. खूप सुंदर असा आपला बॅकनेक तयार झालेला आहे. इथे मी खूप कमी मटेरियल वापरलं आहे, म्हणजे कमी इथे बीडचा मी वापर केलेला आहे, पण खूप सुंदर आणि छान असं आपलं बॅकनेक तयार झालेलं आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती बॅकनेक अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप सुंदर असा हा बॅकनेक दिसतोय. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात बघ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.